नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचे एमएच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय। आज आपण पंढरपूर आषाढी एकादशी मैदानी सांगोलीचे आमदार बाबासाहेब देशमुख आज खरं तर वारकऱ्यांची सेवा करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात। महारोगी शिबिरामध्ये ते आहेत। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? महारोगी वारी आहे, लाखोंना किलोमीटर वारकरी पंढरपूरला येत आहे, त्यांची सेवा करताना काय भावना? ही विठ्ठल रुक्मिणीची वारी 1665 पासून चालू झालेली आहे। ही परंपरा आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। इथं सर्व वारकरी देहू आळंदीवरून चालत येतात आपापल्या पालख्यांसोबत आणि या ठिकाणी स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी सांगोला मतदारसंघाचा आणि पंढरपूरमधली काही गावं हे आमच्या मतदारसंघात येतात। त्यांनी जीवनभर प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना गोरगरीब जनतेची सेवा केली। मी वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी आहे आणि माझ्या या ज्ञानाचा या पांडुरंगांच्या या भक्तांना वारकऱ्यांना कुठंतरी माझी मदत व्हावी आणि एक चांगल्या भावनेतून ही आम्ही सेवा देतोय। इथून पुढं जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत मी सेवा देण्याचा संकल्प केलेला आहे। माझ्यासोबत माझी मिसेस आहे डॉक्टर निकिता, ती गायनेकोलॉजिस्ट आहे आणि यातून मिळणारा जो आनंद आहे तो कदापि मिळणारा त्या आनंदाचा अनुभव मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, पण त्यातून येणारा एक चांगला अनुभव आहे। गोरगरिबाची सेवा करायला आम्हाला एक संस्कार आहे आणि तो संस्कार जपणं आमची नैतिक जबाबदारी आहे। वारकरी पंढरपूरला येतोय, घरून असं ठरवून येईल असं वाटतंय का की आपण आता विठ्ठलाच्या वारीला जातोय, आता इथून आल्यावर आरोग्याची वारी, माझा उपचार होईलपर्यंत मी घरापर्यंत जायला, अशी त्यांची भूमिका आहे। म्हणजे वारीला आलो तर माझा परिपूर्ण इथे उपचार होईल किंवा कोणा डोळे तपासणी किंवा अंगे अशा प्रकारच्या वारकऱ्यांच्या मध्ये भावना, तुम्हाला वाटतं कसा उपचार इथे मिळतोय वारकऱ्यांना? निश्चितपणे शासनाने खूप चांगल्या पद्धतीने हे महाआरोग्य शिबिर राबवलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक कक्ष हा वेगवेगळ्या फॅकल्टीचा कक्ष आहे आणि एक भावना वारकऱ्यांची एक श्रद्धा आहे पांडुरंगांवरती की ज्यावेळेस आपण घर सोडून या वारीसाठी निघतो त्यावेळेस एक श्रद्धा आणि भावनेने वारकरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतो। त्याच्या मागची भावना ही असते की माझ्या शरीराला, माझ्या शेतीला किंवा माझ्या कुटुंबाला जे काही मदत लागेल, जे काही अडीअडचणी असतील तो पांडुरंग ह्या सर्व अडीअडचणी सोडवतील, ही भावना श्रद्धा ठेवून वारकरी वारीला येतात आणि निश्चितपणे 1625 पासून ही वारी चालू आहे। याचा अर्थ कुठंतरी त्या वारकऱ्यांना चांगला अनुभव आलेला आहे। पांडुरंगाने त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आणि ही श्रद्धा ठेवून वारकरी येतात। निश्चितपणे वारकऱ्यांना या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सेवा मिळते आणि शासन हे चांगला उपक्रम मागच्या काही वर्षापासून राबवत आहे। निश्चितपणे इतरही ठिकाणी शासन चांगल्या पद्धतीने गोरगरीब जनतेची आरोग्याची सेवा काळजी घेत आहे। भविष्यकाळात सुद्धा या गोरगरीब जनतेची आरोग्य